एक मोठी बातमी आहे। नितेश राणेंनी निधी वाटपावरून केलेल्या विधानानंतर राणेंच्या विरोधात पुण्यामधील कोथरूड परिसरात बॅनर लागलेले आहेत। सत्तेचा माज बरा नव्हे मंत्री साहेब, निधी वाटपावरून राणे यांच्या विधानावरून ही टीका करण्यात आली आहे। तर मुख्यमंत्री महोदय, हाच का तुमचा निपक्षपातीपणा, असा सवाल करण्यात आला आहे। बॅनरमधून थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना हा सवाल करण्यात आला आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पुण्यामध्ये राणेंविरोधात ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। आणखी एक मोठी बातमी आहे। महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी निर्माण झाल्या असल्याच्या चर्चांवर नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिक्कामोर्तब केलाय। मी सर्वांपेक्षा लहान आहे, सर्व वरिष्ठ मंडळी माझ्या मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये असतील, सर्वजण गट सोडून मला सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। मी कुठल्याच गटाचा नसल्याने मला हे सहज शक्य होईल, असं विधान नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय। तर सपकाळ यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून, आणि त्यांचं नाव आतापर्यंत कुठेही नव्हतं, पण ते राज्याचे अध्यक्ष झालेले आहेत काँग्रेस या पक्षाचे। आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये कुठेतरी गटबाजी असल्याचं त्यांनी एक प्रकारे मान्य केलं आहे। काँग्रेसमध्ये गटबाजी होते असं हर्षवर्धन सपकाळ म्हणतात, आणि मी सगळ्यापेक्षा लहान आहे, त्यामुळे जे वरिष्ठ नेते आहेत ते मला मार्गदर्शक असतील, आणि मी लहान असल्यामुळे ते मला सहज शक्य होईल, ते आपलं गट तड बाजूला ठेवून मला सहकार्य करतील अशी अपेक्षा सपकाळ यांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे काँग्रेस पक्ष, जो कधी काळी सगळ्यात मोठा पक्ष होता राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा, तो आता मात्र देशामध्ये जरी लोकसभा निवडणुकीमध्ये चांगली परिस्थिती असली तरी देखील विधानसभेमध्ये मात्र काँग्रेस या पक्षाच्या जागा खूपच कमी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर आता प्रदेशाध्यक्ष बदलले आणि नव्या प्रदेशाध्यक्षांनी हे विधान केलंय। सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न राहील। मी अनुभवानी वयाने सगळ्यांपेक्षा छोटा आहे, त्यामुळे सगळे माझ्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत गटतट सोडून राहतील अशी निश्चित मला अपेक्षा आहे। आणि मी केवळ काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, मी कोणत्या गटाचा नाही, त्यामुळे मला हे करणं सहज शक्य असं मला वाटतं।